भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शमशेरसिंह नाईक निंबाळकर आपल्या सोबत आहेत। मतदानाचा हक्क बजावलाय, इतक्या दिवस अभ्यास केला, आज पेपरचा दिवस आहे। पेपर तुम्ही नाही लिहिणार, मतदार लिहिणार, काय वाटते? एकच सांगतो, आम्ही गेले एक महिना प्रचार मोहिमेमध्ये होतो। लोकांना आमच्या पक्षाची ध्येय धोरणं आणि पक्षाची ध्येय धोरणं आणि पक्षाचा अजेंडा लोकांना समजून सांगण्याचं काम आम्ही केलेलं आहे। आता हा आम्ही पेपरला बसलेलो आहोत, आम्हाला आता जनता पास करते की नाही हे लवकरच उद्या कळेल। काय वाटतं एकंदरीत सगळ्या मागचं काही महिने बघता किंवा एखादा महिना मागचा बघता, मागं वळून बघताना काय वाटतं? मागं वळून बघताना एवढंच वाटतं की जे काही इलेक्शनमध्ये फिरत असताना जे काही फलटणची परिस्थिती लक्षात आली, फलटण शहराची, एकंदर फलटणच्या ग्रामीण भागाचा जो काही विकास राहिलेला होता, तो विकास कशा पद्धतीने भविष्यात करून घेता येईल हे समजून घेण्याचं काम फिरत असताना आम्हाला बघायला मिळालं, म्हणजे समजून घ्यायला मिळालं। 100% मला विजयाचा विश्वास आहे, माझाच नाही तर माझ्याबरोबरचे जे 27 उमेदवार आहेत त्यांच्याही विजयाचा विश्वास मला वाटतो। म्हणजे पुढच्या पॅनलचं सगळे पराभूत होणार 100%। खरं तर उद्या निकाल आहे, प्रत्येक उमेदवार जो आहे तो विजयाचा विश्वास व्यक्त करत असतो, नेमका निकाल काय लागतो हे उद्याच कळेल। मात्र शमशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलेला आहे। कॅमेरा पर्सन अमोल गवाळेसह जयदीप भगत, एबीपी माझा, फलटण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.